केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी नवीन कृषी कायदे आणण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज छत्तीसगडमध्ये किसान मेळाव्यात मोठी घोषणा केली की संसदेच्या सध्याच्या सत्रातच सीड ॲक्ट आणि पेस्टिसाइड ॲक्टमध्ये सुधारणा करून नवीन कायदे आणले जातील. हे कायदे नकली बियाणे, खते आणि कीटकनाशके पुरवणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईसाठी असतील. फेक इनपुट्स पुरवणाऱ्यांना आर्थिक गुन्हेगारी मानून दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा होईल. यामुळे शेतकऱ्यांना मजबूत कायदेशीर संरक्षण मिळेल, असे चौहान म्हणाले. हे शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक सुधारणा ठरू शकते. बजेट 2026च्या आधी शेतकऱ्यांच्या अपेक्षा शिगेला. युनियन बजेट 2026 फेब्रुवारीत अपेक्षित मध्ये पीएम किसान सन्मान निधीची रक्कम 6,000 रुपयांवरून 9,000 पर्यंत वाढण्याची चर्चा जोरात आहे. एमएसपीला कायदेशीर हमी, कर्जमाफी, फसल विमा सुधारणा, ग्रामीण रोजगार आणि महागाई नियंत्रणासाठी मोठ्या तरतुदी अपेक्षित आहेत. शेतकरी संघटना आणि तज्ज्ञ बजेटमध्ये कृषी क्षेत्रासाठी मोठी वाढ आणि तंत्रज्ञान आधारित सुधारणांची मागणी करत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या. नाशिक शेतकरी मोर्चा यशस्वी. राज्य सरकारने वनभूमी हक्क, सिंचन आणि वीज पुरवठा संबंधित मागण्या मान्य केल्याने दीर्घ मोर्चा मागे घेण्यात आला. साखर उत्पादनात मोठी वाढ. ऑक्टोबर-जानेवारी दरम्यान भारताचे साखर उत्पादन 18.35% वाढून 19.50 मिलियन टन झाले. महाराष्ट्रात उत्पादन वाढले असून बाजारात साखर दरात सुधारणा दिसत आहे. कोल्हापूरमध्ये एस ग्रेड 3,660 ते 3,740 रुपये प्रति क्विंटल. कांदा, तूर, सोयाबीन बाजार. आज कांद्याची आवक वाढली असून तुरीला एमएसपीवर चांगली खरेदी सुरू आहे.